नमस्कार. आज आपण सूर्यसिद्धांत म्हणजे काय हा विचार करणार आहोत. सूर्यसिद्धांत हा आहे तरी काय, असा खूप लोकांनी मला प्रश्न विचारला. पण तो समजून घेणं एक गरजेची गोष्ट आहे. सूर्यसिद्धांत हा शब्द हा अनादी कालापासून चालत आलेला आहे. हा शब्द पंचांगामध्ये आहे. पंचांगाचं कोणतंही पान जर आपण 2 पानं उघडली तर तुम्हाला आतमध्ये सूर्यसिद्धांत काय आहे या संबंधीची संपूर्ण माहिती मिळते. आणि हा सूर्यसिद्धांत जो आहे तो त्यात स्पष्टपणे छान समजावून दिलेला आहे. काही वेळेला तुम्हाला तो वाचला तरी समजेल, पण जर वाचला आणि समजला नाही तर तो समजावून घ्यावा आणि तो काय आहे तो व्यवस्थित कळावा, यासाठी केवळ आपण आज त्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. बघूया आपण सूर्यसिद्धांत म्हणजे काय. ह्याचं मूळ आहे की जे व्यासाने 18 पुराणं लिहिलेली आहेत त्यामध्ये जे भागवत महापुराण लिहिलेलं आहे त्या भागवत महापुराणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख किंवा उहापोह केलेला आहे. आपण ते वाचलं तर आपल्याला अधिक चांगलं या गोष्टी सगळ्या कळतील. माझी विनंती आहे आपण एकदा त्या सगळ्या गोष्टी वाचाव्याच आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीतला बारकावा पण कळेल. पण आपण आज बघणार आहोत की सूर्यसिद्धांत म्हणजे काय. बघा, आपण आपल्या जगण्यामध्ये अवतीभोवती बघतो अनेक मुलांचा जन्म हा रोज होतो. अनेक घरांमध्ये वेगवेगळी बाळं जन्मतात. मग हा जन्म येतो कुठून? डोळ्यालाही न दिसणारं एवढं बीज आणि त्यातून हे बरोबर छान सगळ्या तऱ्हेचं गुटगुटीत बाळ जन्माला येतं. बघा तुम्ही, म्हणजे माणसाच्या पोटी माणूसच, मांजराच्या पोटी मांजरच, म्हशीच्या पोटी म्हशीचं रेडकं जन्माला आहे, गाईच्या पोटी गाईसारखंच, बकरीच्या पोटी बकरीसारखंच. कधी हा चेंज झालेला नाही दिसत आपल्याला. हे इतकं व्यवस्था सुंदर काहीतरी याच्यामागे असलं पाहिजे निश्चितपणे. अगदी मुंगीच्या पोटी सुद्धा मुंगीसारखीच मुंगी जन्माला येणार. बघा, मुंगळ्याच्या पोटी मुंगळ्यासारखाच मुंगळा जन्माला येणार. हा जर बघितला तर हा काहीतरी चमत्कार नव्हे, ह्याच्या पाठीमागे निश्चितपणे काहीतरी सूत्र असलं पाहिजे. मग हे सूत्र म्हणजे काय? तर कोण जन्माला देतं, कोण यांचा मृत्यू घडवून आणतं. इतक्या लोकांचा मृत्यू होतो आपल्यासमोर, प्राण्यांचा होतो, या किड्या मुंग्यांचा होतो, पक्ष्यांचा होतो. ह्या लोकांच्या मृत्यूनंतर ह्यांचं काय होतं, हा एक कोडा असणारा प्रश्न आहे. आज अखेर आपल्याला तो सुटलेला नाही आणि इथून पुढे सुटेल असं वाटत नाही. आपण कितीही विज्ञानात प्रगती केली तर विज्ञान आपल्याला छान जगण्यासाठी मदत करतं हे 100% खरं आहे. पण आपण त्याचा उपयोग चांगला का वाईट करतो याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून विज्ञानाची कास धरा, विज्ञान प्रत्यक्ष जगताना सुंदर वापरा, परंतु त्याचा दुरुपयोग होणार नाही याची डोळ्यात तेल घालून कास धरा. कारण काय, ते आपल्याला फक्त चांगलं जगण्यासाठी आपण तयार केलेलं आहे, त्याचा दुरुपयोग होता कामा नाही. बघू आपण आता हे सूर्यसिद्धांत म्हणजे काय. हजारो वर्षापूर्वी ते लिहिलं गेलेलं आहे आणि त्या लिहिले गेल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख म्हणजे ह्याला अनादिकालाचा इतिहास आहे आणि तो इतिहास किती अचूक लिहिला गेलेला आहे तो आजही आपल्या लक्षात येईल. त्यामुळं भागवतात दिलेली कालगणना आणि आज क्वांटम फिजिक्स या लोकांनी शोधून काढलेली कालगणना यात काय फार फरक पडलेला नाही आहे. ते सगळं तेच आहे, हे आजही ते मान्य करतील. म्हणून त्या काळी जे होतं पुराणामध्ये ते सगळं टाकाऊ नाही, ते सगळं चांगलं आहे. आपण ते कसं घेतो याच्यावर आपलं प्रवृत्तीवर आपल्या अवलंबून आहे. बघूया आपण हा सूर्यसिद्धांत म्हणजे काय. रोज इतक्या जन्मणाऱ्या मुलांचं, इतक्या मृत्यू पावणाऱ्या माणसांचं काय होतं हे आपल्यासमोर कोड आहे. त्यामुळं मग ह्या सगळ्यांना त्यांनी एक उत्तर दिलेलं आहे की ह्या विश्वाची निर्मिती कशी आहे, ती कुणी केली, काय केली, ह्याच्याबद्दल आज दुमत असतील. तुम्ही माना अगर न माना, पण एक शक्ती आहे. मग त्या शक्तीला कोणी देव म्हणू, कुणी निसर्ग म्हणू, कोणी नुसतं शक्ती नाव देऊ, पण एक निश्चितपणे शक्ती. बघूया आपण आता काय. ह्या सगळ्या विश्वाच्या निर्मितीला एक शक्ती आहे. शक्ती, मी शक्तीच नाव देणार त्याला. त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून एक शक्ती आहे, तिला नाव आपण काय देणार नाही, एक महाशक्ती. तिच्यानंतर तिच्या हाताखाली एक शक्ती, तिला प्रचंड ताकद आहे. त्या शक्तीच्या हाताखाली म्हणजे शक्तीच्या खाली पुढे एक महाविष्णू नावाची शक्ती. ही महाविष्णू नावाची शक्ती, ह्या महाविष्णू नावाच्या शक्तीपासून आपल्याला इतिहास त्यांनी त्यात दिलेला आहे. 1000 वर्ष काहीही नसताना त्या पाण्यामध्ये राहून जप तप सगळं केल्यानंतर ह्यांना असं वाटलं की अरे की आपण ह्या विश्वाची निर्मिती करायला हवी. मग विश्वाची निर्मिती करायला हवी म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या नाभिकमलातून, नाभिकमल म्हणजे बेंबीतून एक मस्तपैकी गुलाबाचं फूल गुलाबाचं ना कमळाचं फूल जन्माला आलं. कमळाचं फूल उमललं आणि त्यातून एक ब्रह्मदेव नावाची शक्ती निर्माण झाली. आता ही शक्ती आहे.
मग ह्या ब्रह्मदेव नावाच्या शक्तीनं पुन्हा बरेच वर्ष जप तप केलं आणि त्या महाविष्णूला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न केल्यानंतर त्याला त्यांनी आदेश दिला की या पृथ्वीची निर्मिती कर. पृथ्वीची म्हणजे पृथ्वीवरच्या जगप्राण्यांची किंवा ह्या चल अचल अशा सगळ्या पक्षी प्राणी माणसं यांची निर्मिती कर. मग त्यांनी त्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी काय केलं, स्वतःची 3 रूपं तयार केली. एका रूपाला म्हटलंय ब्रह्मा, एका रूपाला म्हटलंय विष्णू आणि एका रूपाला म्हटलंय महेश. सगळी एक रूपं एकच आहेत. त्यामुळे आपण 3 एकच तोंड असलेले, एकत्र तोंड असलेले दत्तगुरू बघतो, तसेच ब्रह्मा विष्णू महेश 3 रूपं असली पाहिजेत. आता ह्यात ब्रह्मा त्याच्याकडे काम काय दिलं तर जन्म, कोणाला कुठं कसा जन्माला घालायचा, कोण कुठं कसा जन्मणार, कुठल्या घरामध्ये जन्मणार, मग तो मनुष्य असेल, पक्षी असेल, कुत्रं असेल, एखादा कीटक असेल, कुठं जन्मणार, आणि त्याच्या प्राक्तनाप्रमाणे त्याला जन्म गेलेला आहे. बघा, एखाद्याच्या भिकाऱ्याच्या घरात जन्मलेले एक मूल एकाच दवाखान्यामध्ये या कॉटवर जन्मतं आणि समोरच्या कॉटवर एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या घरचं मूल जन्मतं. ते जातं मस्तपैकी 50 लाखाच्या गाडीतून, हे रिक्षासुद्धा मिळत नाही या लोकांना. असं का व्हावं? एकाच वेळी एकाच क्षणाला दोघं जन्मली तर तुमचं प्राक्तन त्यामध्ये, दोघांच्या पत्रिका सारख्याच असतील पण प्राक्तन वेगळं असलं पाहिजे. म्हणून जन्म ब्रह्माकडे दिले. त्यानंतर विष्णू हा काय म्हणतो, जन्मल्यानंतर त्याची मरेपर्यंतची सगळी व्यवस्था, मरेपर्यंत सगळा अकाउंट हिशोब मी करणार. त्याला काय द्यायचं काय नाही, त्याचं प्राक्तन काय, त्याला कुठले रोग आहेत, तो कसा जगणार, तो कुणाच्या घरात राहणार, कुणाच्या बरोबर येणार, त्याचा मृत्यू कसा आहे, त्याचं जगणं कसं असेल, साधं मध्यम चांगलं उच्च, हे सगळं तो ठरवणार विष्णू. म्हणून आपण आयुष्यभर जगत असताना आपण विष्णूची पूजा करतो, म्हणून विष्णू पूजा सांगितलेली आहे. आणि मृत्यू आणि मृत्यूनंतरचं पुढचं आयुष्य, तो कुठं जातो काय हे सगळं महेश बघतो. ज्यांनी जर कधी एकदा गरुड पुराण वाचलं असेल तर त्या गरुड पुराणामध्ये या सगळ्या गोष्टींची अतिशय सुंदर वर्णनं दिलेली आहेत. आता गरुड पुराण वाचायचं का नाही, घरी आज ठेवायचं का नाही, हे सगळ्या अंधश्रद्धा लोकांच्यामध्ये, पण एकदा मी त्याची पारायणे केलेली आहेत, त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की मृत्यूनंतर काय असावं काय नसावं आणि पुढं काय असेल याची अतिशय सुंदर मांडणी या गरुड पुराणामध्ये केलेली आहे. मग आपण त्याला शंकर म्हणून, प्रत्येक स्मशानाच्या बाहेरच्या बाजूला एक उग्रेश्वर नावाचं देऊळ असतं, म्हणजे ते कोणाचं आहे, शंकराचं. शंकराची पिंड असेल तिथे शंकराची मूर्ती असेल, पण उग्रेश्वर बघा. आणि त्याचं कारण, तिथून त्याचा प्रवास सुरू, त्याच्या ताब्यात जातो आपण तिथे गेलो की, आणि ते पुढं काय करायचं तो ठरवतो. म्हणजे आपल्याला 3 भाग आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि तिन्हीचीही आराधना केली पाहिजे. माझा जन्म कुठं झाला, आता पुढचा कुठं व्हावा हे जर मला माहीत नसेल आणि चांगला व्हावा तर मला ब्रह्माची आराधना करावी लागेल. माझं जगणं चांगलं ठेवायचं असेल तर मला विष्णूची आराधना करावी लागेल. आणि माझ्या मृत्यूनंतर माझं काय व्हायचं हे जर ठरवणार असेल तर मला महेशाला सुद्धा खुश करावं लागेल. त्यामुळे आज लोक तिन्हीचीही पूजा करताना दिसतात. आणि ह्या सगळ्यानंतर ह्या सगळ्यांचे आपला जन्म किती, फार तर 100 वर्षाचं आपलं आयुष्य. मग यांचं आयुष्य किती हे सांगणारा सिद्धांत म्हणजे सूर्य सिद्धांत. बघा, आता सूर्य सिद्धांताकडे जाऊया आपण. हा सूर्य सिद्धांत म्हणजे काय, आपलं आयुष्य आहे 100 वर्ष, तसं त्यांचं पण आयुष्य 100 वर्षच आहे, 100 वर्षच आहे. आता हे 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपलं कसं 365 दिवस आणि 6 तासांचं वर्ष, तसं त्यांचं 365 दिवस 6 तासांचं वर्ष नव्हे. त्यांचं वर्ष जे आहे ते वेगवेगळं मोजलं जातं आणि वेगळ्या पद्धतीनं. मग ते काय आहे हे समजून घेणं म्हणजे सूर्य सिद्धांत होय. आता आपण तो बघूया. असं मानलं गेलं की अनादिकालापासून जी कालगणना केलेली आहे ती भागवतामध्ये आलेली आहे. व्यासानी ज्या काळी कालगणना केली त्या कालावधीपासून आजपर्यंत जर आपण बघितलं तर ती कालगणना आहे तशीच आहे. त्यामुळं भागवतामध्ये दिलेली कालगणना आणि आज जे आधुनिक क्वांटम फिजिक्स मोजतोय ती कालगणना आपण जर तुलना केली तर काही फार फरक नाही आहे. म्हणजे त्या काळच्या लोकांचा विचार करण्याची कुवत, विचार करण्याची क्षमता ही किती अचूक होती ते आजही आपल्या लक्षात येईल. थोडाफार फरक असू शकेल परंतु ती जवळजवळ सारखी आहे. आता हे सांगितलेलं आहे की पहिलं जे झालं ते कृत किंवा सत्ययुग. ज्या युगामध्ये 17,28,000 वर्षे होती. म्हणजे हे युग किती मोठं होतं, 17,28,000 वर्षाचं जे युग होतं त्याला सत्ययुग असं म्हणत. त्या सत्ययुगातली माणसंही
त्याच पद्धतीची होती. जप तप त्या लोकांना प्रचंड मोठं होतं. त्या लोकांचा प्रचंड मोठ्या जपातपावरती विश्वास होता आणि ते करत असत. हजार हजार वर्ष एक एक माणूस जप करत असे. त्यांची आयुष्यही तेवढी मोठी होती आणि त्यांच्या शब्दाला, त्यांच्या त्या जे काही केलंय त्या पुण्याईला तेवढं फळ पण चांगलं मिळत असे. त्यानंतर ते युग संपलं. त्यानंतर त्रेतायुग सुरू झालं. त्रेतायुगाची वर्ष होती 12,96,000. ह्या 12,96,000 वर्ष संपल्यानंतर द्वापार युग सुरू झालं. 8,64,000 वर्ष. राम जो झालो, राम आपण म्हणतो रामाचा जन्म अमका तमका, हे सगळं द्वापार युगामध्ये घडलेलं आहे. राम द्वापार युगामध्ये होऊन गेलेला आहे. त्यानंतर 8,64,000 वर्ष. हा 8,64,000 वर्ष याच कालावधीमध्ये कृष्ण पण झाला. आपण ज्या कृष्णाची आज महती गातो तो कृष्ण पण द्वापार युगामधला. त्याचं 8,64,000 वर्ष. आणि ज्यावेळी हे द्वापारयुग संपायला सुरुवात झाली, संपलं, त्यावेळी महाभारत संपलं. महाभारताचा काळ हा द्वापार युगाच्या शेवटीचा भाग आहे. अगदी द्वापारयुग संपत आलं म्हणजे 4, 5, 6 वाजले की जो काळ आहे नंतर 7 वाजता अंधार पडायला लागला असं तशा पद्धतीचा हा काळ असावा. कलियुग हे आहे 4,32,000 वर्ष. आणि ह्या सगळ्या वर्षांची बेरीज येते, त्याला आपण एक महायुग असं म्हणतो. 43,20,000 वर्ष. यांची सुद्धा बेरीज कशी आहे बघा. कलियुग 4,32,000 वर्ष. त्याच्या दुप्पट द्वापार युगाची वर्ष आहेत 4,64,000. ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे 8,64,000 जर 4,32,000 मिसळले तर 12,96,000 वर्ष येतात त्रेतायुगाची. त्यात पुन्हा 4,32,000 वर्ष मिसळली की 17,28,000 वर्ष येतात त्रेतायुगाची, सत्ययुगाची. आता हे सगळं सत्ययुग अमकं तमकं हे झालं तर ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत आपल्या लक्षात येईल. एक महायुग म्हणजे हे सगळं एकदा येऊन गेल्यानंतर 43,20,000 वर्ष. मग ह्या 43,20,000 वर्ष जर गेली तर ह्या विष्णूचं आयुष्य कसं आहे. ह्या विष्णूचं आयुष्य असं आहे की 43,20,000 वर्ष एक महायुग. अशी 1,000 महायुग येऊन गेल्यानंतर त्या विष्णूचा एक दिवस होतो. 1,000 महायुग म्हणजे 43,20,000ला 1,000 गुणलं की जेवढी वर्ष होतात ती त्याचा एक दिवसाचा काळ झाला. तेवढीच मोठी एक रात्र. मग बघा त्यांचं आयुष्य किती. तरीसुद्धा असं म्हणलं जातं की महाविष्णूचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्यातलं 50 वर्ष संपलं, अजून 50 वर्ष आयुष्य उर्वरित आहे. म्हणजे ह्या लोकांचं आयुष्य केवढं मोठं असलं पाहिजे आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे मुंगीला सांगायचं प्रकाश वर्ष म्हणजे काय आणि सूर्य किती लांब आहे, ती म्हणणार मला त्यातलं काय कळत नाही. आपल्याला तर कुठं कळतंय. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटं लागतात, बरोबर. म्हणजे 1,00,000 प्रकाश वर्ष एवढं अंतर कापायला त्याला किती लागतात. आणि ते 8 मिनिटं म्हणलं तर ते एका मिनिटाला जर 1,00,000 प्रकाश वर्ष तर गुणिले 8 हिशोब करणं आपण करू शकत नाही. हे कॅल्क्युलेशन करणारे वेगळे, आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. आपली एवढी बुद्धिमत्ता नाही आणि आपण या असल्या गोष्टीत विचार करायचा नाही. आपल्याला फक्त कळतं हे फार मोठं आहे. 1,000 दिवस, 1,000 वेळा येऊन गेल्यानंतर एक दिवस, तेवढीच मोठी एक रात्र. आता एका दिवसामध्ये ह्याच्या 14 मनू होतात. 14 मनू आपण म्हणतो ना, एका महिन्यात 4 आठवडे येतात. आठवडा म्हणजे काय असं विचारायचं नाही. 4 आठवडे झाले की 1 महिना, 12 महिने झाले की 1 वर्ष, असं आपण कसं म्हणतो. 10 वर्ष झाले की एक काय आलं तर दशक, असा आपण विचार करतो. 10 दशकं झाली की 1 शतक. तसंच हे मोजायचं साधारण. एक मनू म्हणजे एका दिवसात त्याच्यात 14 मनू होतात. आता ह्या 14 मनूमध्ये काय झालं, प्रत्येक मनूमध्ये ही अशी महायुग आहेत, 71 महायुग होतात. किती कॅल्क्युलेशन करायचं. प्रत्येक मनूत 71 महायुग. आणि ही 71 महायुग जे होतात त्या 71 महायुग एका मनूमध्ये असे एकूण 14 मनू म्हणजे 71 महायुग जे होतात त्याला परत 14 गुणल्यानंतर जेवढं होईल तेवढा त्याचा एक दिवस झाला. आणि मग तेवढं कॅल्क्युलेशन करायला आपल्याकडे वेळ आहे काय. आपल्या आयुष्यात तेवढा वेळ नाही. आपण ते काय करत बसणार नाही. आणि त्याची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. 14 मनू कुठले, स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत. आता हे वैवस्वत नावाचं 7वं मन्वंतर आत्ता चालू आहे. मनू म्हणजे मन्वंतर. त्यानंतर सावरणी, दक्ष सावरणी, ब्रह्म सावरणी, धर्म सावरणी, रुद्र सावरणी, देव सावरणी, इंद्र सावरणी अशी त्याची नावं आहेत. आपण तिथपर्यंत जगणार नाही, आपल्याला तेवढं बघायचं कारण नाही. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे आहे
एका दिवसात त्याच्या 43,20,000 वर्ष अमकं तमकं हे सगळं करत असताना आपण कॅल्क्युलेशन करत बसलोय. आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे बघूया आपण. हे सगळं करत असताना ह्या ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांचा सूर्यसिद्धांत सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अतिशय अल्प आयुष्य मिळालेलं आहे. जेवढं तुमचं जगणं, जेवढे तुमचे दैनंदिन कार्यक्रम, जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढं तुम्ही वाचता, बोलता, फिरता, चालता. उरलेलं आयुष्य गॉसिपिंग, हा कसला आहे, तो कसला आहे, हे काय करते, ते काय करते, ह्या सगळ्या कुठल्या कशात न घालवता फक्त विष्णूच्या जपामध्ये, साधनेमध्ये, वाचनामध्ये, चिंतनामध्ये घालवा. तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. जर ते करायचं नसेल तर तुम्हाला त्याचा लोखंड करायचा असेल आणि त्याला गंज चढवायचा असेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता ह्या बाकीच्या गोष्टीत पडाल. काल अखेर काय झालं हे सगळं तुम्हाला माफ. पण आजपासून विचार करा. सूर्यसिद्धांत सांगतो माणूस म्हणून आपल्याला कळलं की मग आपण सगळं 18 पुराणं वाचावी, त्यामधली चिंतन करावं. आपल्याला अजून काय त्यामध्ये येतं आहे हा सगळा विचार करून आपण आपल्या आयुष्याचं सोनं करावं आणि सूर्यसिद्धांताप्रमाणे तुमचं आयुष्य वाढवा. तुमचे आयुष्य चांगलं करा, तुमचे आयुष्य सुखाचं करा आणि ज्या आयुष्यामध्ये जेवढं म्हणून कर्म चांगलं फळ केलं आहे ते तुमच्याबरोबर येणार आहे. आणि तुमचा पुढं कुठं जन्म आणि कुठं मृत्यू हे सगळं तुमचं कर्म ठरवणार असेल तर आजच ठरवा. माझं कर्म मला चांगलं न्यायचं असेल आणि करायचं असेल तर मी माझ्या आयुष्यातला उर्वरित काळातला सगळा वेळ, माझी सगळी आयुष्यातली कामं करून उरलेला वेळ ह्या मी विष्णू चिंतनामध्ये, भागवत चिंतनामध्ये, चांगला देवाधर्माच्या ज्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यामध्ये मला मनःशांती मिळेल यासाठी घालवेन. हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण असं की हे दशक आहे, हे मनोविकृतीचं दशक आहे. कोणीतरी काहीतरी येतं आहे, सांगते आणि डोक्यात काहीतरी विचारचक्र सुरू होतात आणि आपली चक्र सगळी बाद होतात, डोकं बाद होतं. गंजवायचं नाही, विचार करायचा नाही. फक्त आपण केवढा शक्य आहे तेवढा चिंतनात, चालताना सुद्धा चिंतन करा आणि चालताना सुद्धा जप करा, जेणेकरून तेवढं सगळं पुण्य तुमच्या गाठीला येईल. मनोविकृत न होता सुखी आणि आनंदानं जगता येईल. एवढा जरी सूर्यसिद्धांताचा भाग तुमच्याकडून पोचला तरी मी धन्य झालो. आणि जेवढं जर तुम्ही पाप हे पुण्य करत राहिला तर त्या सगळ्यांचा आनंद आणि फायदा तुम्हाला 100% होणार आहे. हे फक्त 1 महिनाभर एवढा प्रयत्न करून बघा तुम्हाला कसं वाटतं आणि त्यानंतर पुढचं आयुष्य ते करायचं का नाही हे तुम्ही ठरवा. बरोबर. धन्यवाद. प्रयत्न करा तुमच्या आयुष्याला सुंदर आणि आनंदी करायचं फक्त तुमच्या हातात आहे. दुसरं कोणीही करू शकणार नाही. कुठलाही मसीहा येणार नाही. स्वतःच मसीहा झालात तर तुमचं आयुष्य सुंदर आणि आनंदी करू शकाल. प्रयत्न करा, 10 वेळा विचार करा आणि आजपासून सुरुवात करा.